हरे कृष्ण. श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी, अध्याय 8. अध्यायाचं नाव आहे अक्षर ब्रह्म योग. आपण 3रा श्लोक वाचायला सुरू करत आहोत. त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. तर श्लोक क्रमांक 3 वाचूया आपण. श्री भगवान उवाच अक्षरं ब्रह्म परमं स्वभावो अध्यात्ममुच्यते भूतभाव उद्भव करः विसर्ग कर्म सद्नितः. श्री भगवान म्हणाले, भाषांतर वाचूया. श्री भगवान म्हणाले, अविनाशी दिव्य जीवाला ब्रह्म म्हटले जाते आणि त्याच्या नित्य स्वभावाला अध्यात्म असे म्हणतात. जीवांच्या प्राकृत देहाच्या उत्पत्तीस कारणीभूत असणाऱ्या कार्यांना कर्म किंवा सकाम कर्म असे म्हणतात. तर अर्जुनाने प्रश्न विचारले होते. 8वा श्लोक सुरू झाला तेव्हा पहिल्या आणि दुसऱ्या श्लोकामध्ये ते प्रश्न होते. ब्रह्म म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, सकाम कर्म म्हणजे काय, भौतिक सृष्टी म्हणजे काय, देवता कोण आहेत, नंतर म्हटलं होतं यज्ञाचा अधिपती कोण आहे, या जीवाने धारण केलेल्या भौतिक शरीरात हा जो यज्ञाचा अधिपती आहे तो कसा निवास करतो आणि भक्तीमध्ये युक्त झालेले मृत्यू समयी तुम्हाला कसे जाणू शकतात. तर हे 7 प्रश्न अर्जुनाने विचारले होते आणि आता भगवान श्रीकृष्ण उत्तर द्यायला सुरू करतात 3ऱ्या श्लोकापासून. तर शब्दशः अर्थ बघूया. श्री भगवान उवाच, श्री भगवान श्रीकृष्ण म्हणाले, अक्षरम. अक्षरम म्हणजे काय आहे, अविनाशी. शब्दशः अर्थ बघून सांगते आहे. ब्रह्म म्हणजे ब्रह्म आणि परमम म्हणजे दिव्य, आध्यात्मिक, भौतिक प्रकृतीच्या पलीकडचं असं. तर अक्षरम ब्रह्म परमम म्हणजे काय आहे, इथे ब्रह्मचा अर्थ आहे जीवात्मा, जो भौतिक प्रकृतीच्या परे आहे, पलीकडे आहे, तो अविनाशी आहे. पुढे म्हटलं आहे स्वभावो अध्यात्मम उच्यते. तर जीवाचा जो नित्य स्वभाव असतो त्याला अध्यात्म म्हणतात. स्वभाव म्हणजे काय, शाश्वत स्वभाव. भूत भाव उद्भव करः. तर भूत म्हणजे काय, जीव, भाव म्हणजे काय, शरीर, आणि उद्भव म्हणजे उत्पन्न, आणि करह म्हणजे करणारे. तर जे जीवाच्या भावाला म्हणजेच जीवाच्या शरीराला प्रकट करते ते भूत भाव उद्भव कर, म्हणजे जे जीवाच्या शरीराला प्रकट करते ते. विसर्ग म्हणजे सृष्टी करते, सृष्टी प्रकट होणं, आणि कर्म संज्ञितः म्हणजे त्याला कर्म म्हणतात. तर ह्याचा असा अर्थ आहे की जीवाचा जो प्राकृत देह आहे, प्राकृत म्हणजे भौतिक देह आहे, त्याच्या कारणीभूत असणारी जी कार्य आहेत त्याला कर्म किंवा सकाम कर्म असं म्हटलं जातं. तर जे पहिले 3 प्रश्न होते त्याचं उत्तर आहे ते भगवंतांनी आता 3ऱ्या श्लोकामध्ये दिलेलं आहे. तर वैष्णव आचार्य समजावतात की इथे जे कर्म आहे त्याची चर्चा भगवंत करतात. ते कर्म म्हणजे आपण रोज आंघोळ करतो वगैरे अशी कर्म नाहीयेत, त्या कर्मांची ही चर्चा नाहीये. तर अशा कर्मांची चर्चा आहे ज्यानुसार जीवाला पुढच्या जीवनात नवीन भौतिक शरीर मिळतं असं कर्म. तर गीताभूषण टीका आहे त्यामध्ये श्रील बलदेव विद्याभूषण समजावतात. अर्जुनाने विचारलेल्या 7 प्रश्नांची उत्तरं भगवान श्रीकृष्ण
आता क्रमाक्रमाने देत आहेत. पहिलाच शब्द आहे श्लोकाचा अक्षरम. अक्षरम म्हणजे ज्याचा कधीही विनाश होत नाही असा. तर भगवान श्रीकृष्ण म्हणत आहेत की ब्रह्म अर्थात जीव जो भौतिक शरीरापासून वेगळा आहे आणि ज्याचा कधीही विनाश होत नाही. अक्षरम ब्रह्म परमम. पुढे म्हटलं आहे स्वभाव अध्यात्मम उच्यते. तर स्वभाव याविषयी बलदेव विद्याभूषण समजवतात की जेव्हा व्यक्ती जाणतो आहे म्हणजे हा जो मनुष्य आहे त्याला ज्ञान प्राप्त झालेलं आहे की मी आत्मा आहे. आत्मा कसा आहे? अविनाशी आहे. आणि असं ज्ञान प्राप्त झालेला हा व्यक्ती आहे तो जाणतो की मी आत्मा आहे आणि या भौतिक शरीरापासून पूर्णपणे वेगळा आहे. तर असं आध्यात्मिक ज्ञान प्राप्त झालेला व्यक्ती आहे तो आता पापकर्मांपासून दूर राहतो आणि असा व्यक्ती मृत्यूनंतर अशा महान स्थानाची प्राप्ती करतो जिथे त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. तर वैष्णव आचार्य समजवतात की असा व्यक्ती आहे ज्याला समजलंय की हे जे आत्ता मला शरीर मिळालं आहे भौतिक शरीर ते मला पूर्वजन्माच्या कर्मांमुळे मिळालेलं आहे. पण मी मात्र या भौतिक शरीरापासून वेगळा आहे. तर हे जाणणारा व्यक्ती आहे तो प्रयत्नपूर्वक स्वतः पापकर्मांपासून दूर राहतो. त्याला आता पुन्हा नवीन भौतिक शरीर धारण करण्याची इच्छा नसते आणि त्याला जाणीव आहे की जर मी पापकर्म केलं तर मला पुन्हा नवीन भौतिक शरीर धारण करावं लागेल आणि त्यामुळे तो पापकर्मांपासून दूर राहतो. तर वैष्णव आचार्य आणखीन हा मुद्दा वर्णन करून सांगतायत की जीव या भौतिक जगतात स्थूल आणि सूक्ष्म शरीर धारण करतो. तर जीवात्मा आहे तो स्वतः आध्यात्मिक आहे मग पण या भौतिक जगतात आहे तर त्याला स्थूल शरीर मिळतं. तर स्थूल शरीर असतं जे आपल्या डोळ्यांनी दिसतं ते आहे पंचमहाभूताने बनलेलं आणि सूक्ष्म शरीर असतं ते मन बुद्धी अहंकाराचं असतं. तर जीव जेव्हा या जगतात भौतिक शरीर प्राप्त करून जे काही कार्य करतो त्या सगळ्या कार्यांचा एक विशिष्ट संस्कार एक छाप त्याच्या मनावर होत असते. तर यासाठी उदाहरण दिलं जातं की वैष्णवाचार्य समजवतात की समजा दोन व्यक्ती आहेत त्यांनी आज नाश्त्यामध्ये इडली आणि चटणी खाल्ली. त्यांनी यापूर्वी कधीच इडली चटणी खाल्ली नव्हती. हा पदार्थ त्यांच्यासाठी संपूर्ण नवीन आहे. आणि मग त्यांना जर विचारलं हे कसं लागलं, या पदार्थाला इडली चटणी म्हणतात आणि हे तुम्हाला कसं लागलं सांगा. तर एक म्हणतो आहे मला हे आवडलं आणि दुसरा म्हणतो मला नाही हे आवडलं. असे दोन प्रकारची उत्तरं आली. तर असा हा जो इडली चटणी खाण्याचा त्या मनुष्यांचा हा अनुभव आहे त्या अनुभवाचा संस्कार त्यांच्यावर झाला. आता पुढच्या वेळी समजा एक आठवड्याने पुढच्या वेळी त्यांच्या समोर इडली आणि चटणी पुन्हा आली तर त्या पदार्थाला खाण्याच्या आधी त्यांचा जो पूर्व अनुभव आहे पूर्व अनुभवावरून त्यांच्या मनावर झालेला जो संस्कार आहे जी छाप पडली आहे त्यानुसार आता ते काय बोलतात इडली मला आवडते मी खाणार. दुसरा म्हणतो मला नाही आवडली याची चव. तर अशा रीतीने एक पदार्थ दोन वेगवेगळे लोक खातात आणि दोन वेगवेगळे संस्कार त्यांच्यावर झालेले आहेत. तर अशा रीतीने हा जो जीव आहे तो भौतिक शरीर धारण करून जीवनभर अनेक सारी कार्य करत असतो आणि अनेक सारे अनुभव घेत असतो. आणि जीव आहे तो वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या गुणांचा संग सुद्धा करतो. तर या भौतिक जगतामध्ये राहताना भौतिक प्रकृतीचे जे 3 गुण आहेत सतोगुण रजोगुण आणि तमोगुण त्या गुणांचा संग हा जीव करत असतो. तर कधी तो सतोगुणात कार्य करतो
कधी रजोगुणात कार्य करतो तर कधी तमोगुणात कार्य करतो. आणि या सगळ्या कार्यांच्या मिश्रणाने अनुभवाने त्याचा स्वभाव बनतो. एक त्याची प्रवृत्ती बनते. सामान्य भाषेत म्हणायचं तर काय आहे, सवय बनते. त्याची एक विशिष्ट सवय बनते. यालाच म्हटलं जातं मनावर झालेले संस्कार. तर जेव्हा जीव हे या जीवनामध्ये प्राप्त झालेलं हे जे भौतिक शरीर आहे ते तो सोडतो. म्हणजे काय, त्या शरीराचा आता मृत्यू झाला आहे आणि जीव नवीन शरीर धारण करतो. तेव्हा जीवात्मा आहे तो या जीवनातलं जे स्थूल शरीर आहे दिसतं ते पंचमहाभूताने बनलेलं ते शरीर इथेच सोडतो, मागेच सोडतो आणि त्या जीवात्म्याबरोबर जे सूक्ष्म शरीर आहे मन, बुद्धी, अहंकाराचं ते त्या जीवाबरोबर पुढच्या प्रवासाला जातं. आणि म्हणजेच काय आहे, त्या मनात असलेले जे पूर्वजन्मीचे संस्कार आहेत ते घेऊन जीव आता पुढच्या प्रवासाला गेला आहे. आता जीवाला नवीन स्थूल शरीर प्राप्त झालेलं आहे. तर मग काय आहे, मनात असलेल्या संस्कारानुसार तो जीव आहे तो या नवीन शरीरात वागायला लागतो. त्यासाठी उदाहरण दिलं जातं की एकाच आईपासून जन्मलेली जी 2 मुलं आहेत पण त्यांचा स्वभाव कसा आहे, एकमेकांपासून पूर्णपणे भिन्न आहे. वेगवेगळ्या स्वभावाची मुलं असतात. असं का घडतं? कारण दोघांचेही दोघे जण काय आहेत, स्वतंत्र वेगवेगळे असे जीवात्मा आहेत. वेगवेगळ्या आधीचे जन्मानुसार त्यांनी आपले काही संस्कार आहेत ते घेऊन आले आहेत या जीवनात. तर या अशा रीतीने आपण हे उदाहरण समजू शकतो की त्या पूर्वजन्मीच्या संस्कारानुसार जीव आहे तो या नवीन शरीरात वागायला लागतो. आता जसं आपण हे आपल्यात पण बघू शकतो, आता आपण वेगवेगळे स्वभावाचे भक्त बघतो. तर सगळे भक्त आहेत मात्र प्रत्येकाचा स्वभाव काय आहे, एकमेकांपासून वेगळा आहे. तर हे जे आपल्याकडे संस्कार असतात, आपण ज्या आपल्या मनात संस्कार असतात तर त्यानुसार आपल्याला काही गोष्टी आवडतात आणि काही गोष्टी आवडत नाही. तर अशा या संस्कारांमुळे आपण काही गोष्टी करायला प्रवृत्त होतो तर काही गोष्टी आपण आपल्या जीवनात नाकारत असतो. तर आता आपण सगळेजण हे जे जीवन जगतो आहोत त्यातही काय आहे, विविध कार्यामुळे आपल्या मनावर संस्कार पण होत जात आहेत. रोजच्या रोज वेगवेगळे संस्कार होत जात आहेत. आता आपण सगळेजण भक्ती करतोय तर त्यानुसार आपल्यावर वेगवेगळे भक्तीचे संस्कार पण होत आहेत आणि तसा आपला स्वभाव पण आता बदलत चालला आहे. तर जसं आपल्यावर संस्कार होत जातं तशी आपली प्रवृत्ती बनत जाते. आपल्या आवडीनिवडी बदलत जातात तशा आपल्याला सवयी लागतात. जसं भक्तीत येण्याच्या आधी कोणी मांसाहार करत होतं त्याला ते आवडत पण होतं, पण भक्तीत आल्यावर त्यांनी वैदिक आध्यात्मिक शास्त्र जाणलं आहे आणि ज्ञान प्राप्त झालं आहे की हे अयोग्य आहे. हे मनुष्य जीवन जर आपल्याला सफल करायचं असेल तर हा मांसाहार आहे, त्याचा मला त्याग करायला हवा. भगवान श्रीकृष्णांची प्रेम भक्ती मला प्राप्त करायची आहे. हे ज्ञान झाल्यावर हा स्वतःहून व्यक्ती आहे तो मांसाहार करणं सोडून देतो आणि त्यामुळे काय आहे, त्याच्यावर हा संस्कार झाला आहे की तू आता मांसाहाराला नाकारतो. तर जीवनामध्ये आपल्या वेगवेगळ्या घटना घडत असतात आणि त्याचे संस्कार आपल्यावर वेगवेगळे घडत असतात. आणि आपण बघतो की एखादी घटना घडते आणि त्यावेळी समजा 4 लोक तिथे उपस्थित आहेत, तर प्रत्येक जण एकाच प्रकारची घटना घडते मात्र आपल्या पूर्वसंस्कारानुसार वेगवेगळ्या रीतीने तो त्या प्रसंगाला रिॲक्ट होतो. त्यावेळी तो तसं वागतो. तसं एक उदाहरण दिलं जातं यासाठी की समजा कुणी कुणाला तरी टोचून बोललं आहे. समोरच्या व्यक्तीने ह्या इकडच्या व्यक्तीला टोचून बोललं आहे. तर पहिला व्यक्ती आहे तो काय आहे, सहन करतो. दुसरा व्यक्ती आहे
तर समोरच्या व्यक्तीने टोचून बोलले तर लगेचच क्रोधित होतो. तिसरा व्यक्ती आहे तो टोचून बोललेलं ऐकतो, काही काळ शांत राहतो आणि मग बडबड 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 करायला सुरुवात करतो. चौथा व्यक्ती आहे तो लगेचच असं मला टोचून बोलतो तू असं लगेच भांडण सुरू करतो आणि हातघाईलाच येतो, मारामारीलाच उतरतो. आणि एखादा व्यक्ती आहे तो आपला झालेला अपमान ऐकून एकदम अबोल होऊन जातो, कोणाशीच काही बोलत नाही. तर एकच घटना घडते आहे पण त्याला रिॲक्ट होणारे हे जे वेगवेगळे लोक आहेत ते अशा वेगवेगळ्या प्रकारे का वागतात? कारण प्रत्येकाच्या मनावर झालेले पूर्वसंस्कार वेगवेगळे आहेत. म्हणजेच ते लोक आपल्या स्वभावानुसार वागतात. तर वैष्णवाचार्य समजवतात की हा जो भगवंत इथे म्हणता आहेत स्वभाव अध्यात्मम उच्चते, तर हा स्वभाव म्हणजे जीवाचं स्वरूप आहे का असा ते प्रश्न विचारतात. तर स्वरूपाबद्दल आपण जाणतोय जीवेर स्वरूप आहे कृष्णेर नित्य दास. तर आपलं स्वरूप काय आहे? आपण कायम भगवान श्रीकृष्णांचे नित्य दास आहोत. आणि आपला स्वभाव कशाने बनतो? आपल्यावर जे संस्कार होतात त्यानुसार. म्हणजे आपल्याला कळलं की स्वभाव आणि स्वरूप आहे ते वेगवेगळे आहेत. तर जसं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला 6.44 या श्लोकात म्हटले होते की पूर्व अभ्यासेन तेन एव. तर आदल्या जन्मी केलेल्या पूर्वजन्मीच्या भक्तीच्या संस्कारामुळे जीव नवीन शरीरात आपोआप भक्तीकडे आकृष्ट होतो. तो भगवंत म्हणतात की त्यांनी आदल्या जन्मी भक्ती केली आहे आणि तो देह सोडलाय आणि आता नवीन देह धारण केला आहे. मात्र आदल्या जन्मी भक्तीचे संस्कार त्याच्या मनावर झाले होते, त्यामुळे नवीन प्राप्त झालेल्या शरीरात सुद्धा तो आपोआपच भक्तीकडे आकृष्ट होतो. तर आपण हे सगळं जाणलं आहे. तर थोडक्यात काय, जो जीव आहे त्याचा जो सूक्ष्म शरीर आहे त्याच्या सूक्ष्म शरीरात काय असतं? मन, बुद्धी, अहंकार. त्यातल्या मनावर सगळे संस्कार असतात, छाप पडलेले असतात. त्यानुसार त्या जीवाचा स्वभाव बनतो. आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे. इथेच विराम देऊया. श्रीमद भगवद्गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.